वास्तविक हे भाषण नसून हे वास्तविक आहे. भारतासह संपूर्ण विश्वाला विचार करण्यात प्रवृत्त करणारे हे भाषण आहे. म्हणून लक्ष द्या, चित्त द्या आणि ऐका. वृक्षवल्ली आभा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोषी अंगायत. जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगातील प्रथम प्रमाण आहे वृक्षवल्ली आभा सोयरे. वास्तविक सोयरे या शब्दाला प्रापंचिक जीवनात अत्यंत महत्व आहे. कारण एखादा अनोळखी व्यक्ती एखाद्या अनोळखी व्यक्तीला जर बोलत असेल आणि त्याला समजले की तो आपला सोयर आहे, तर त्याला त्याची जितकी आपुलकी निर्माण होते आणि जितका आनंद होतो तितकाच आनंद आमच्या जगद्गुरु तुकोबारायांना होत होता. जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय पक्षी प्राणी वेल वृक्षांना पाहत असे तेव्हा त्यांच्या मनात त्यांच्याविषयी आपुलकी निर्माण व्हायची, अत्यंत आनंद व्हायचा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वृक्षवल्ली आभा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. जगद्गुरु तुकोबारांनी ह्या अभंगाद्वारे निसर्गाविषयी आपुलकी, सोयऱ्यांचं, बहीण बांधवांचं नातं दर्शविलेलं. खरोखर मित्रांनो, खरोखर वृक्ष हे आपले सोयरे आहेत काय? होय, सोयरे आहेत असे म्हणायला हरकत नाही. कारण वृक्ष हे आपल्याला हवा देतात, पाणी देतात, खायला फळे देतात, सावली सुद्धा देतात, सर्व काही निस्वार्थपणे देतात. म्हणून आमचे ज्ञानोबा म्हणतात दो खांडावया घाब घाली का लावणी ज्याने केली दो घाय कची सावली वृक्ष दे जैसा. एखादा व्यक्ती येतो, एखादा व्यक्ती एखाद्या झाडाला तोडण्यासाठी आला असेल तर ते झाड त्याला खायला फळ देतो, झोपायला सावली देतो आणि तो व्यक्ती ते फळे खातो आणि त्या झाडाखाली झोपून जातो. नंतर ज्या झाडाने व्यक्तीला खायला फळे दिली, झोपायला सावली दिली, त्या झाडावर तो व्यक्ती कुलालीचे घा घालून तोडून टाकतो. हे किती खेदजनक व पापकारक गोष्ट आहे. वास्तविक झाडाला तोडून आपण आपलं नुकसान करून घेत आहोत ही अज्ञानी माणसाला कसे कळत नाही याचा मला खेद वाटतो. वृक्ष तोडलेले का नुकसान होते? वृक्ष तोडल्याने हवामानावर परिणाम होतो, पाणी टंचाई वाढते, मातीची धूप होते. झाड म्हणजे अनेक पक्षी प्राणी यांचे घर असते, ते तोडल्यावर त्यांचे घर नष्ट होऊन जाते. मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, प्रदूषण वाढते. म्हणून मित्रांनो, झाडांची जास्तीत जास्त लागवड करा आणि संगोपन करा. मित्रांनो, झाडे लावण्याचे अनेक फायदे आहेत. हवामान शुद्ध होते, थंडावा व सावली देते. वृक्ष हे आपल्याला औषधाची, अन्नाची निर्मिती करून देते. वृक्ष हे आपल्याला प्रदूषणापासून मुक्त करून देतात. म्हणून मित्रांनो, झाडे लावा, झाडे जगवा. वनक्षेत्राची मित्रांनो, वनक्षेत्राची स्वतंत्र वेळची स्थिती व आजची स्थिती काय आहे हे आपण पाहूया. वनक्षेत्राच्या आदर्शप्रमाणे 33% असते. भारतामधील भूप्रदेशापैकी 33% क्षेत्रफळ वनक्षेत्र होते. झाडे घनदाट होती. गावे, शहरे निसर्गाची संख्याच होती. अनेक पक्षी प्राणी यांची संख्या चांगली होती. व आजची स्थिती फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या अहवालानुसार 21-22% क्षेत्रफळ वनक्षेत्र आहे. ते पण घनदाट नसून विरळ आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. ही अज्ञान माणसाला कशी कळत नाही? आपल्या धर्मामध्ये वृक्षाला अत्यंत महत्व दिलेले. आपली आई रोज तुळशीला पाणी घालते, वट पौर्णिमेला वडाची पूजा करते. पिंपळ हा आमच्यासाठी देव आहे. संत ज्ञानोबा यांनी सुद्धा आता वृक्षाचे महत्व सांगितले आहे. भगवद्गीता, वेद हे वृक्षाचे महत्व सांगत असताना दिसतात. मित्रांनो, मी तुम्हाला जाता जाता शेवटीला एकच म्हणलो, if you save your family, you save your country. If you save your country, you save your earth. If you save your earth, you save your trees. To save your trees, to save your trees. म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वृक्षवल्ली आभा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोषी अंगा येत, नाही गुण दोषी अंगा येत, नाही गुण दोषी अंगा येत, नाही गुण दोषी अंगा येत. जय हिंद, जय भारत.